मैदानामध्येच होणार, हॉलमध्ये नाही होणार. आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो, याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे एक फोटो आहे, एक तर तू राहशील किंवा मी राहील. आणि इकडे मला माहित नाही, माझ्या पायाशी एक कलिंगड ठेवले. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. सांगतोय त्यांना मी, कम ऑन किल मी, असेल हिम्मत तरी अंगावर, कम ऑन. एक ही आदमी देवेंद्र फडणवीस क्या करेगा? एक ही आदमी देख रहा है कि बहुत ताकत से काम कर रहा है, उसका नाम है देवेंद्र फडणवीस. मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार. समजलं का आता देवेंद्र फडणवीस कशाला म्हणतात? होय, समजलं का? म्हणजे बघा, भरमंचावरून सर्व महाराष्ट्रातील नेत्यांना मात देऊन महाराष्ट्रातील जे काही मातब्बर नेते आहेत, जे काय भारताच्या राजकारणामध्ये त्यांचा ठसा आहे, जे जागतिक दर्जाचे नेतृत्व त्यांचं आहे, जे 3.5 जिल्ह्यापुरते मर्यादित आहेत, पण त्यांचं जे काही स्पेस आहे, नाव आहे, ते केंद्रामध्येही आहेत. त्यांनी काड्या पहिले केलेल्या आहेत. अशा सगळ्या मातबर नेत्याला जर कोणी मात दिली असेल, ते म्हणजे एक तरुण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या हिमतीवरती तो वरी आलेला म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता या ठिकाणी एकच गोष्ट मला म्हणावीशी वाटते की समजलं का आता देवेंद्र फडणवीस कशाला म्हणतात? कारण काय, आता ह्या मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस नावाच्या एका ब्राह्मण तरुणाला किंवा व्यक्तीला म्हणा, कशा प्रकारे टार्गेट केलं होतं महाराष्ट्रामध्ये, हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. म्हणजे पहिला विषय काय होतोय की महाराष्ट्रातील 6 कोटी मराठ्यांना एका व्यक्तीच्या अंगावरती घातलं होतं. मुख्यमंत्री शिंदे साहेब हे DCM आहेत, तरीही यांच्यावरती जाणून बुजून अंगावरती हे पूर्ण मराठ्यांना घालायचं काम काही लोकांना हाताशी धरून कुणी केले, ही पूर्ण महाराष्ट्राला नाही तर लहानात लहान लोकांना सुद्धा माहिती आहे. कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवरून, आईवरून बोलून त्यांना महाराष्ट्रातून संपवायचं काम या मधल्या काळामध्ये झाले होते. तरीही हा माणूस संयम ठेवून, तरीही शरद पवारांनी या मराठा समाजाचं नुकसान केलेलं असताना 1994 मध्ये ज्याप्रमाणे GR काढून मराठ्यांची वाट लावली होती, ती चूक सुधारून मराठा आंदोलकांचं नेमकं आंदोलन काय आहे, त्यांची मागणी काय आहे, ती प्रत्येक मागणी देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणांनी पूर्ण केली. पण तीच मागणी न करता 94ला खुट्टा ठोकून ठेवला होता एका मराठा मुख्यमंत्र्यांनी. तो खुट्टाही त्यांनीच काढलाय. त्यानंतर तू तर राहशील, नाही तर मी तर राहीन, हे भर मंचावरून कोण कुणास म्हणालं होतं? आपला व्हिडिओ, तोच व्हिडिओ आपला आजचा, कोण कुणास म्हणाले. तू तर राहशील किंवा मी तर राहीन. तू तर राहशील, तो राहिला आणि तो मुख्यमंत्री म्हणून राहिला आणि त्यांनी बरेच लोकांना वरी आणलं. पण आता तुम्ही कुठे आहात, हा प्रश्न उद्धव ठाकरेंना मला विचारावासा वाटतो. पुढलं होतं ते म्हणजे 2019चा जो काही अपमान केला होता फडणवीस साहेबांचा. अहो बघा, एवढं असं मतं घेऊन एवढ्या जागा मिळवून आता माहिती होतं की आता आपलं सरकार स्थापन होणार होतं, सगळं ताट मांडलेलं आहे, जेवण तयार आहे. पण ज्यावेळेस घास उचलतात टाइम, त्यावेळेस उद्धव ठाकरे हे पळून गेले काकासोबत आणि त्यांनी काँग्रेस सोबत संसार थाटला. त्यावेळेस किती मोठा अपमान या ठिकाणी देवभाऊ झाला असेल. आणि त्या अवस्थेमध्ये नेमकं देवेंद्र फडणवीसांची तेव्हा अवस्था काय असेल हो? दबाव म्हणा, काय गोष्टी असतील, काय असतील, तरीही त्या व्यक्तीनं सगळं सहन केलं. ह्या सगळ्या गोष्टी सहन करायला छाती ही सह्याद्रीची लागते. आणि बायकोवर टीका नेहमी, मुलीवर टीका, नेमकं यांच्यावर टीका. अहो, DCM असताना यांच्या शरीरावरून, जातीवरून, आईवरून शिव्या देण्यात आल्या होत्या. शिव्या दिल्या, बोललं, तरीही हा माणूस संयमित
पण फक्त उद्धव ठाकरेंना ते सीएम असताना लहान लहान गोष्टीवरून त्यांनी कंगना राणावतचं त्यांनी घर तोडलं होतं. अशा अनेक गोष्टी आहेत त्यांनी केल्या होत्या राजकारणातून. अहो नारायण राणेंना त्यांनी भर ताटावरून अटक करायला लावलं होतं. पण देवेंद्र फडणवीस हे सगळं असतानाही अगदी संयमित आणि दाखवून दिलं खरा मुख्यमंत्री असतो कसा. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो. फक्त ह्या गोष्टीचं कसं खरं त्या गोष्टी असतात हे दाखवलं पालक कसा असतो. लोकांच्या शिव्या खाऊन, लोकांनी केलेला अपमान पाहून, आईवरती आपल्या शरीरावरती बोललेला असताना सुद्धा तो व्यक्ती शांतच राहिला. म्हणजे म्हणतात ना, समुद्र आपल्याला शांत वाटतो पण आतून हालचाली खूप मोठ्या मोठ्या असतात. म्हणूनच जो समुद्र आहे त्याचा अंत कधी लागत नाही. असंच देवाभाऊचा अंत लागला सुद्धा नव्हता त्यावेळेस. आणि जे काय आहे त्या पुढे जाऊन झालं होतं ते म्हणजे ह्या आधारवडांच्या कन्या अशी एक मोठ्या वांगे उत्पादक ताई, वांगेताई म्हणजे सुसुताई, त्यांनी एक वाक्य बोललं होतं, अकेला देवेंद्र क्या करेगा. म्हणजे बघा, हे सगळे वाक्य, सगळे टोमणे, सगळ्या गोष्टी अशा आहेत एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये चीड तयार करतील, एक चीड पैदा करतील. म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये देवाभाऊला तोडायची कामं केली होती मित्रांनो. जातीवरती बोलले, त्यांना वाटलं आता हुसकून काहीतरी बोलेल, देवाभाऊ शांतच आहे. बायकोवरून बोललं गेलं शांतच आहे, शरीरावरून बोललं गेलं शांत आहे, जातीवरून बोललं गेलं शांत आहे, मुलीवरून बोललं गेलं शांत आहे. सगळ्यावरती हा माणूस शांत राहिला. कारण हे फक्त यांना हुसकवायचे कामं या लोकांनी केले होते. पण ह्या सगळ्याला न हुसकता, त्या ठिकाणी काही न बोलता त्या ठिकाणी राहणं म्हणजे अतिशय म्हणजे अवघड काम आहे. म्हणजे एवढा संयमी माणूस, एवढा संयम असतो कसा नेमका, एवढा त्रास, एवढं टॉर्चर एका व्यक्तीनं सहन केलं आणि ते फ्रस्ट्रेशन जे असतं ना ते बाहेर काढून दाखवलं 2022 मध्ये. त्यांनी बदला घ्यायला सुरुवात केली. अपमानाचा बदला हा मर्द घेत असतो, ते मर्दानगी त्या ठिकाणी देवभाऊन दाखवली. चुकीचं काही नाही. तुम्ही हिंदूंचे मतं घेताय, भाजपच्या सोबत निवडणूक लढवून तुम्ही हिंदूंचे मतं घेऊन तुम्ही जाऊन बसताय काँग्रेसच्या बाजूला. त्या ठिकाणीच नैतिकता गेली होती. ती नैतिकता बरोबर त्यांनी 22 मध्ये केली आणि शिंदे साहेबांना सोबत घेऊन तो बदला पहिला घेतला. अकेला देवेंद्र क्या करेगा, तू तर राहशील नाही तर मी तर राहीन, अजित पवारांना सोबत घेतलं. म्हणजे महाराष्ट्रामधील तसेच एक नावाजलेलं कुटुंब पवार कुटुंब, या पवार कुटुंबामध्ये सुरुंग जर कोणी लावला असेल ते देवाभाऊनं. म्हणजे शरद पवार एवढा मोठा आधारवड जे आहे, आधारवडांना मात देऊन आणि हे सगळं काही सहन करून त्या व्यक्तीनं ज्या भाजपला लोकांनी संपवायचा प्रयत्न केला, ज्या मुख्यमंत्र्याला लोकांनी संपवायचा प्रयत्न केला, एक पाठीमागे देवाभाऊ एक वाक्य ओढले होते की मी पुन्हा येईन. त्यावेळेस या लोकांनी हसून मजाकमध्ये घेतले होते. आता तो तर पुन्हा आलाच, सोबत 2-2 पक्ष घेऊन आला. कारण शरद पवारांनी फक्त एक पक्ष फोडला होता, शिवसेना. देवभाऊनं 2-2 पक्ष घेऊन दिमागामध्ये सत्ता स्थापन केली आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, म्हणजे सरपंच पदाच्या निवडणुकीपासून मुख्यमंत्र्यापदापर्यंत सगळं भाजपमय, सगळं हिंदूमय एकनाथ शिंदे साहेबांची साथ घेऊन त्यांनी करून दाखवलं. म्हणजे विरोधकाच्या सुद्धा तोंडचं पाणी कोणी पुसलं असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी. आज जे कोणाला वाटलं नव्हतं एवढं घडेल, अहो ह्या राजकारणामध्ये 2014 मध्ये आलेला व्यक्ती फक्त 10 वर्षामध्ये अख्खं राजकारणच त्यांनी पूर्ण फिरवून टाकलं. आणि आज त्याच देवाभाऊचे गोडवे हे देशामध्ये गायले जातात. आणि पुढील पंतप्रधान कोण, मोदी नंतर
तर या ठिकाणी देवाभाऊच्या नावाची चर्चा होते, हेच त्यांचं सगळ्यात मोठं आपल्याला यश म्हणावं लागेल. म्हणून एक वाक्य बोलत सुरुवातीला मी, समजलं आता देवेंद्र फडणवीस कशाला म्हणतात. यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात, यालाच देवाभाऊ म्हणतात. कारण याच लोकांनी डोक्यावरती घेतलेला आहे. भलेही त्यांच्या विरोधामध्ये लोकांमध्ये रान पेटवायचे कामं झाले, पण हे सगळं काही आपल्या कामामधून, विकासामधून आणि आपल्या संयमी वागण्यातून, भूमिकेतून देवाभाऊनं करून दाखवलंय. एवढं मात्र 100% खरं आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे? समजलं का आता देवेंद्र फडणवीस कशाला म्हणतात? तुमचं यावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.